हॅलो, कुठेस ग तू? मी घरी आहे. अच्छा, घरी आहेस. मला वाटलं तू यांना भेटायचा प्रयत्न करशील. मी कशाला प्रयत्न करेन? तू सांगितलंस तसंच वागते मी आता. ओके? हो ना. तुमचं काही बोलणं वगैरे झालंय का? नाही, काहीच बोलणं झालं नाही. हा, पण केड्याला त्यांनी हे सगळं घडलेलं सांगितलं. केड्या म्हणजे तुमचा तो फोटोग्राफर मित्र? हा तोच. त्याला अजून कुठल्या नावाने ओळखतात का? किशोर दास वगैरे? काय? किशोर दास? नाही, वी कॉल हिम केडी ओनली. ही इज माय बेस्टी. नो, ते बेस्टी गिस्टी सगळं ठीक आहे, पण उगीच इमोशनल फुल होऊन त्याला काहीतरी सांगायला जाऊ नको. त्याला कळतंय ना तुला हे सगळं कॉन्फिडेन्शियल आहे ते? हा, हो, आय अंडरस्टँड. मग ठीक आहे. आता अजून एक गोष्ट करायची आहे तुला. अगं पण बिन काही नाही. तुला करायला लागेल. जर नाही केलंस तर चोराला मदत केली म्हणून तुलाही जेलमध्ये टाकेल. सोडा मला, सोडा. काय सोडा? चला घेऊन चला तिला. नको चला घेऊन चला. प्लीज नका मला मारू नका प्लीज. मी काही नाही केलं. प्लीज नका मारू मला. तन्या गप्प बस. हॅलो, तुला काही स्वप्न वगैरे पडायला लागली की काय? पोलीस तुला पकडून नेतायत. हो, कळलं ना आता काय होईल ते? प्लीज डोंट से दॅट. ओके? हे बघ राधिका, तुला माहितीये मी चोरी केलेली नाहीये. मी काही केलेलं नाही. मी तुला सगळं सांगितलंय. मी आणि मम्मानी खरंच काही केलेलं नाहीये यार. सगळा प्लॅन गॅरीचा होता. गॅरीच तिकडे गेला होता चोरी करायला. केड्याला पण हे सगळं माहित होतं, पण केड्याची ह्याच्यात चूक नाहीये. पॅरेंटचाही संबंध नाहीये यार. सगळे पैसे पण गॅरीकडे आहेत. मग तुला शिक्षा द्यायची असेल ना तर तू त्याला शिक्षा दे. मला देऊ शकत नाहीस तू शिक्षा. ओके? ठीक आहे, पण आता तिथली एकूण एक न्यूज मला मिळाली पाहिजे. हो, तू म्हणशील तसं करेन मी. आता तुला आणखी एक गोष्ट करायची आहे. तू यांना फोन कर आणि मी सांगते तसं बोलायचं. कळलं? हो. हाँ मोतीलाल साहब, बोलो बोलो. अरे तमने साहेब ज કહો ને, તમે તો અમારી કંપનીના સીએ છો. હા, કેવું ચાલે છે આપણી કંપનીના ઓડિટનું કામ? અચ્છા, 2-4 એન્ટ્રીઝનો પ્રોબ્લેમ છે. અચ્છા, તમે મેલ પણ કરી છે. હું એક કામ કરું, મારા એકાઉન્ટ સેક્શન સાથે વાત કરીને તમને બધું. યસ શ્યોર. થેન્ક યુ સો મચ. યસ શ્યોર. યા काय रे, काय सांगत होता? तुझा काल बहिणीचा फोन आला होता. हा, अरे म्हणजे राधाचा मला काल फोन आला. काय नाही, एकदम फॉर्मल बोलत होती. म्हणजे काय लेट झालाय का, उशीर झाला का फोन करायला, झोपला होतास का वगैरे वगैरे. आणि मग ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणाली, हेल्प हवी आहे वगैरे असं म्हणत होती. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम कसला? मी सुद्धा तेच विचारलं तिला. मग काय नाही, उत्तर द्यायच्या आधी बहुतेक गुरु आला असणार तिकडे, त्यामुळे सगळं बोलणंच अर्धवट राहिलं. मग काय नाही, ऑफिसमध्ये भेटू आणि मग फोन कट करून टाकला ती. स्ट्रेंज आहे. पण तुझं काही बोलणं झालंय का राधाशी? नाही ना. मग प्रॉब्लेम काय? ऑफिसमध्ये काय प्रॉब्लेम आहे? अरे ऑफिसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून तर मला प्रश्न पडतोय की एक ऑफिसमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते मला माहित असेल ना. मग असा का फोन केला तिने मला काल? तर मी काही चुकीचं ऐकलंय का? हे बघ, आता तू इतकं विचार करू नकोस. आता त्या येणारच आहेत ना, मग तू त्यांना विचार डिरेक्टली. म्हणजे हे होईल काय? हे ते वाईट असतं ना, ते चुना. नाही यार, चुना नाही. चुना काय चुना? हे आपण चहामध्ये टाकतो ते व्हाईट रंगाचं. शुगर. शुगर नाही, शुगर आपण नंतर टाकतो. त्याच्या आधी जे टाकतो चहाला काय लागतो तो व्हाईट कलरचं? दूध. दूध. दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा.
हा बोल चनाया लवकर. आज मी तुला शेवटचा फोन करते. ए आई उगीच ड्रामा करू नकोस. काय बोलायचं ते नीट बोल पटकन. मी सिरियसली बोलते गॅरी, काही ड्रामा वगैरे करत नाही. ओके, मी तुला गुड बाय म्हणायला फोन केला. आम्ही हे शहर सोडून चाललोय. चनाया तू. हॅलो हॅलो. ही शनाया डोक्यावर पडली का? स्विच ऑफ. शनाया बोलते ते खरं असेल तर हिला आता ताबडतोब भेटायला हवं. वहिनी नाही आल्यात अजून. दिसतायत तुला? अरे मी विचारत नाहीये, सांगतोय राधिका वहिनी आल्या नाहीयेत अजून. फुल स्टॉप. तू तेच बघितलं ना आता आनंद, वेगळं काय सांगितलंस तू? अरे बघतो ते येऊन बाहेर थांबणार आहेत, आताच येणार ना राधिका वहिनी. तू जाऊन बघ. जेनी, राधिका वहिनींचा काही फोन वगैरे? नाही सर, अजून सर चहा कॉफी आणू का? नाही रघु, फक्त पाणी घे थोडस. ओके. काय इश्यू, काय काही प्रॉब्लेम, काही कल्पना आहे तुला? नाही सर, काय इश्यू झाला असेल काही कळत नाही. पण सर, वहिनींनी आपल्याला सगळ्यांना वेळेत जमा व्हायला सांगितलं होतं ना, त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. काय बोलायचं असणार? गुरुविषयी असं आहे काय तरी? नाही, आय डोंट थिंक सो सरांबद्दल काही असेल. आपण उगाच चर्चा करतो असं मला वाटतं. जेनी प्लीज एक काम कर, तू वहिनींना फोन लाव प्लीज. नाही एक मिनिट, थोडा वेळ वाट बघूया ना आपण. सर असं फोन करून इतकं पेशन्स. काहीतरी घोळ आहे रे, घोळ आहे काहीतरी. माझ्याबद्दल ही बघ. काय राधा, काय तू काल फोन केला होतास, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणालीस. काय झालं? अर्धवट राहिलं आपलं बोलणं. नाही, काही नाही, सॉल्व्ह झालंय. हा? सॉल्व्ह झालंय, तू शांत राहा ना जरा. पण वहिनी काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे? हो सांगणार आहे मी, पण उद्या मला एक महत्वाची अनाउन्समेंट करायची. जेनी, त्या संदर्भात मला काही लोकांना इन्व्हाइट करायचंय. तू जरा आत येतेस का? मला बोलायचंय. येस मॅम. इन्व्हाइट करायचं म्हणजे? काय म्हणजे वहिनी असं का वागतायत? आणि आता उद्या अनाउन्समेंट कसली करायची त्यांना? ना मला ना टेन्शन आलं. म्हणजे समय एक काम कर ना प्लीज, जाऊन विचार ना काय आहे नक्की. प्लीज जा तू. मॅम मी काय करायचंय? हो सांगते. उद्याला मला काही लोकांना ऑफिसमध्ये इन्व्हाइट करायचंय त्या अनाउन्समेंटसाठी. मी लिस्ट देते तुला, त्या लोकांना इन्व्हाइट कर. ओके मॅम. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना सांग, सगळ्या आपल्या फॅक्टरीतल्या बायकांना सांग आणि शेतकरी संघटनेच्या लोकांना सांग. त्यांना सांग की उद्याला राधिका मसालेमध्ये एक महत्वाची अनाउन्समेंट आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो. ओके मॅम, मी कॉल करून सांगते त्यांना, बोलवते. ठीक आहे. बट मॅम नक्की काय होणार आहे? जेनी उद्या सांगेल. ठीक आहे मॅम. राधा, हे काय चाललंय मला कळेल का? अरे हो, तू एवढा हायपर काय होतोय? हायपर होतोय म्हणजे काय? मला काही कळतच नाही तुझ्या डोक्यात काय चाललंय. मी आता बाहेर ऐकलं, तू सगळ्यांना बोलवून ठेवलंयस. नेमकं काय चाललंय मला कळेल प्लीज. हो, मी उद्या सांगेन असं म्हटलंय ना. राधा, असं काय आहे जे तू आत्ता नाही सांगू शकत मला? असं बरंच काही जे मला घरात बसून कधीच कळलं नसतं. जे घडत नाही असं वाटत होतं पण ते घडत होतं. असं बरंच काही जे माझ्या कल्पनेतही नव्हतं पण जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी घडत होतं. मला काही कळत नाहीये, तू काय बोलतेस राधा. प्लीज कोड्यात नको बोलूस, काय ते स्पष्ट सांग. जाऊ दे ना, उद्या सांगेन ना. आता मला ना तुझं हेच आवडत नाही. काहीतरी अर्धवट सांगून ठेवायचं आणि समोर त्याची उत्सुकता आणि काळजी दोन्ही वाढवून ठेवायचं. आता काय चाललंय तुझ्या मनात? म्हणूनच सांगते की काही गोष्टी योग्य वेळी सांगितलेल्या बऱ्या. म्हणजे उद्या ये तू, मी उद्या सगळं सांगणार आहे. ठीक आहे. मला आता तुला फक्त एवढंच सांगायचंय की हे बघ राधा, तुझ्या
आयुष्यात आता जे काय चालू आहे किंवा तुझ्या घरात जे काय चालू आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेऊ नकोस. असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्यामुळे तू गोत्यात येशील किंवा तुला काहीतरी प्रॉब्लेम होईल. काळजी करू नकोस, असं काही होणार नाही. आता ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांना त्रास देईन मी, पण आता मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. ये 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 पण तू आत्ता कसा काय आला? शनाया कुठे? शनाया कशाला? शनायाला बोलव. शनाया कुठे? शनाया अरे पण झालं काय भाई? सांगतो तिला, बोलव आधी. शनाया शनाया क्या रे तू इथे? एक मिनिट काय काम आहे? आणि शनू बेबी कोणाशीही बोलणार नाहीये. हो गप्पा बसाव तुम्ही. शनाया काय चाललंय? असा का फोन केलास तू? तुला काय गरज होती रे इतकं खोटं वागायची? प्लीज हे सगळं नाटक आता बंद कर. आणि तुला ना काही काळजीच नाहीये माझी. तू मला पैसे देत नाहीस, कुठे बाहेर घेऊन जात नाहीस. अगं पण असा फोन करायचं का? शहर सोडून चाललोय म्हणजे काय? अरे वा काय अरे वा? काय अरे वा? वारे वा वारे वा अशी कशी जाते? हा काही सांगत नाही, काही नाही. कुठे झाला तुम्ही? कुठे जाताय आपण? कुठे जातोय शनू बेबी? शनू बेबी कुठे चालली तू? काय हो मामा? अरे तेच तर मी पण म्हणूनच धावत पळत आलो ना. नाही तू आला पण ती बॅग घेऊन का आला? बॅग 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 बॅग. हो बॅग करू नका उगीच. ती पैशांची बॅग आहे, त्यात 33 करोड आहेत. पैसे आपले नाहीयेत. अरे गप्पा बसा रे. काय चाललंय तुमचं? अरे म्हणजे ते आम्हाला नाही मिळणार का गुरु? थोडे तरी पैसे ठेव यार. ते मी सांगेन, वेळ आल्यावर सांगेन. ए अरे वा कसला प्लॅन आहे हा? सगळी मेहनत करायची आम्ही आणि तू बॅग घेऊन जाणार? मी माझ्या घरातून ही बॅग नेण्यात येणार नाही. एक मिनिट आपण ना एक काम करूया, आत्ताच पैसे वाटून घेऊया. 33 बागेला 4 म्हणजे या गॅरी, वी ऑल नीड दिस मनी. तुम्ही थांबा रे. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? इथे मी पैसे बिसे काय वाटत बसणार नाही, काही खिरापत नाहीये ती. हे सगळे पैसे मी राधिकाला नेऊन देणार. काय काय? गॅरी, दिस इज नॉट फेअर. ओके, तू हे सगळे पैसे गुड फॉर नथिंगला देणार आहेस, मग आमचं काय? व्हॉट विल वी गेट? अरे तुम्हाला कळत नाहीये का? मी 300 करोडच्या कंपनीचा मालक होणार आहे. हे पुरेसं नाहीये का? आपलाच फायदा नाही त्याच्यात. अरे पण मी म्हणते 300 करोडची रिस्क घ्यायची कशाला? म्हणजे हे असं झालं ना, हातचं सोडून पैशाच्या मागे लागायचं. काय हातचं सोडून धरायचं काय? म्हणजे शनू बेबी लिव्हिंग व्हॉट इज इन द हँड अँड रनिंग बिहाइंड 300 crores. हो थांबा हो. तुम्ही काय क्लासेस उघडलेत काही ते? ट्रान्सलेशन वगैरे बंद करा. आतापर्यंत जे काही गेम्स मी खेळलोय ना त्याच्यामध्ये रिस्क घेतलीये, म्हणूनच माझे प्लॅन सक्सेसफुल झालेत. आणि हे पैसे मी याचसाठी राखून ठेवले होते. आणि हे तसे तुम्ही बाहेर कुठे खर्च करणार होता? हा, तुम्हाला काय वाटलं पोलिसांचं काही लक्ष नाहीये? तुम्ही काय हे घ्या कॅश करत काही उधळणार होता बाहेर? त्यामुळे हे पैसे असे खर्च करता एनिवे येणार नव्हते. हा माझा प्लॅन होता, कळलं? कसला प्लॅन? प्लॅन कसला? हाच की कंपनीवर बालंट आल्यानंतर हे पैसे आपण मॅनेज केलेत असं राधिकाला दाखवायचं आणि तिचा विश्वास संपादन करायचं. कसल्या डोंबलाचा विश्वास? त्यांनी काय होणार आहे? हो तुम्ही गप्पा बसाव. मला कळतो माझा प्लॅन काय, कळलं ना? इथे मी 300 करोडच्या गप्पा मारतोय आणि तुम्ही आपल्या त्या 33 कोटीमध्येच तुमचा जीव अडकलाय. मी तुम्हाला सांगतोय ही कंपनी मी मिळवणारच, कळलं? अच्छा, मग आता तर तुला ही कंपनी मिळवून दाखवावीच लागेल. नाही दाखवतोच आता, बघाच तुम्ही. नाही पण जमवले म्हणजे काय? एकत्र केलेत. आता तुझं पण मराठी माझ्यासारखं घाणेरडं झालंय का? ये ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना शनू बेबी, त्यात बोलायचं नसतं. मी काय बोलतोय, तू काय बोलते? अरे म्हणजे पैसे जमवले कुठून, कोणाकडून? काही नाव गावत असेल ना त्या माणसाचं? किशोर दास. किशोर दास? व्हॉट अ फनी नेम. मी पण नाही ओळखत. कोण किशोर दास? तू केडी किशोर दास. मी? ओ केडी किशोर दास. अरे वा वा वा, बघितलं माझ्या मित्राचा डोकं बघितला. मग आता पुढे काय करायचंय आम्हाला? आता पुढचा प्लॅन हाच आहे की हे पैसे या बॅगेतून दुसऱ्या बॅगेत ट्रान्सफर करायचे
ते किशोर दास कडून मी आणलेत असं दाखवायचं आणि कंपनीला किती मोठ्या आर्थिक संकटातून मी बाहेर काढतोय असं दाखवून राधिकाला या उपकारांच्या ओझ्याखाली आयुष्यभर ठेवायचं. नाही पण आता मला काय करायचं आता? एक मिनिट. काय लक्ष्मी जाण्याआधी तिचं दर्शन घेऊ दे रे एकदा प्लीज 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 प्लीज. मम्माने नाही बघितलं तरी बालिश वाटतं. सावकाश धक्का लागाल नको बाहेर पडेल. गॅरी, तुझा प्लॅन तर आता मला कळलाय. आता मी माझा प्लॅन सुरू करते. सांभाळा स्वतःला. बस वेड्यासारखं करू नको. अरे आम्ही बघितलं नाही एवढं. बॅग आण. गॅरी इकडे आला, हे गुड फॉर नथिंगला सांगायला पाहिजे ना. हॅलो. हा हॅलो, मी बोलतेय. बोल शन्या, कशाला फोन केलास? ए बाई, काही गडबड केली नाहीस ना तू? अरे यार, का करेन मी गडबड? कधीतरी ट्रस्ट ठेव माझ्यावर. ट्रस्ट? येस, ट्रस्ट. तुला मी सांगितलं होतं ना की इथे काही गडबड झाली तर मी तुला सांगेन म्हणून. त्यासाठी फोन केलाय. बोल, आता काय न्यूज देणार आहेस? अगं, इकडे गॅरी आलाय. काय? हो. कशाला? अगं, तो सगळे पैसे घेऊन आलाय आणि तो केड्याला रिक्वेस्ट करतो की इकडे ठेवून घ्या म्हणून. गुड. अजून काही कळलं तर लगेच कळ. हो, पण यार हे किती बोर काम आहे यार. तर मी काय करणार तुला माहितीये ना? हो हो, बाय.